पुढील पॉइंट पाहणार आहे टपाल तिकिटे. टपाल तिकिटे स्वतः काही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलते करतात. ओके. टपाल तिकिटे स्वतः काही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलते करतात. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले. तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपल्याला बदलत्या काळाविषयी सांगत असतात. टपाल तिकीट काय करतात आपल्याला त्यांच्यामध्ये जे बदल झाले, वैविध्य आले, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपल्याला बदलत्या काळाविषयी सांगत असतात. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक निमित्त तिकीट काढतात. तो इतिहासाला मूल्यवान ठेवा. आपण आता पाहू शकता 1854 ला तार यंत्रणा किंवा टपाल विभाग चालू झाले. डाक तिकीट छपाल इथं पाहू शकता 1854 आणि 1954 ला हे टपाल तिकीट काढलेलं आहे. त्यासाठी ही टपाल विभागाची टपाल तिकिटांची शताब्दी वर्ष इंडियन पोस्टेचं डाक वाहक 100 वर्ष झाली. त्याच्या निमित्ताने या घटनेच्या निमित्ताने इथं टपाल तिकीट काढलेलं आहे. आपल्याला सांगितले एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक निमित्ताने तिकिटे काढतात. इतिहासाचा मूल्यवान ठेवा. ओके. टपाल खात्यावर टपाल तिकिटांबद्दल आता आपण पाहिलेलं आहे. कशा टपाल तिकीट स्वतः काही बोलत नसले तरी इतिहासकार त्यांना कसे बोलते करतात. आणि स्वातंत्र्य झाल्यापासून ते आज तागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले. 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध जाल कूपर टपाल तिकीट 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातील जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. जाल कूपर कोण आहे? टपाल तिकीट विषयातील अभ्यासक आहे. तसे जागतिक पातळीवरील अभ्यासक आहे. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचे संपादन केले. संपादन केले जाल कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नल. पारशी कुटुंबात जन्मलेले मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेले हे कोण आहेत? जाल कूपर. त्यांच्या निमित्त त्यांनी 1977 साली टपाल तिकीट जारी केले. आणि ते कसे होते? जागतिक पातळीवरील अभ्यासक होते. टपाल तिकिटांचे जागतिक पातळीवरील अभ्यासक. भारतातील पहिला टपाल तिकीट संग्रह ब्युरोचे ते संस्थापक होते. फर्स्ट फॅलेटिक ब्युरो. त्यात त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फॅलेटिकल सोसायटीची स्थापना केली. या विषयावर थोडी त्यांनी पुस्तके लिहिली. काय केले त्यांनी? ते पहिलं जे टपाल तिकीट संग्रह टपाल तिकीट संग्रह त्या ब्युरोचे ते संस्थापक होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडियन फॅलेटेलिक सोसायटीची स्थापना केली. एम्पायर ऑफ इंडिया फॅलेटेलिक सोसायटीची स्थापना केली आणि या विषयावर त्यांनी पुस्तके लिहिली. इथं पाहू शकता ते कसं आहे? ते पहिल्या टपाल तिकीट संग्रह ब्युरोचे काय संस्थापक, फर्स्ट फॅलेटेलिक ब्युरो संस्थापक होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडियन फॅलेटेलिक सोसायटीची स्थापना केली आणि या विषयावर त्यांनी पुस्तकेही लिहिलेली. याच्यावर त्यांनी काय केलेलं? पुस्तके देखील लिहिलेली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा. म्हणजे त्यांचा जो छंद होता त्या छंदाला त्यांनी कसं शास्त्रीय स्वरूप दिलं. तसेच भारतीय टपाल तिकिटाचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा. भारतीय तिकिटांचा अभ्यास, टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा. टपाल संग्रह जशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान संबंधित त्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्वाचे साधन आहे. सांगितले तर टपाल तिकीट संग्रह अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळीवर गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान संबंधित त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्वाचे साधन आहे. या स्लाइड मध्ये काय पाहिलेलं आपण जाल कूपर यांच्याबद्दल माहिती घेतली. 1977 मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीट काढलेलं आहे भारताने. ते कोण होते? जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. टपाल तिकिटांचे जागतिक पातळीवर अभ्यासक होते.
ते पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे संस्थापक आणि एम्पायर ऑफ इंडियन फिलाटेलिक सिस्टमची फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली त्यांनी या विषयावर पुस्तक पण लिहिली. पुढील पॉइंट आपण पाहणार आहे भौतिक साधने. या ठिकाणी आपण कोणता पॉइंट पाहतोय आता भौतिक साधने. खाली दिलेल्या साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो. खाली दिलेल्या साधनांचा समावेश भौतिक साधनात होतो. काय काय दिले यात? नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, आधुनिक स्थापत्य, पेहरावा, वस्तू संग्रहालय आणि अलंकार. काय काय होते? नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहरावा आणि आधुनिक स्थापत्य. खाली दिलेल्या साधनांचा समावेश भौतिक साधनात. या ठिकाणी आपण काय पाहणार आहे? पहिला पॉइंट त्यातील भौतिक साधनांमध्ये नाणी. या ठिकाणी आपण काय पाहतोय आता? नाणी. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपण पाहू शकतो 1950 मध्ये ज्या नोटा होत्या त्यांची छपाई कशी होती आता 2024 त्यामध्ये त्या नोटांची छपाई कशी किंवा त्या काळची नाणी कशी होती, आताची नाण्यांची छपाई किंवा आताच्या नाण्यांची नाणी कशी आहे ते त्यांच्यातील फरक आपल्याला जाणवतो. ओके. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचे मुख्यालय मुंबईत आहे. नोटा छापण्याचे काम कोण करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि मुख्यालय कुठे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं? मुंबई येथे आहे. 1950 पासून ते आजतागायतची नाणी 1950 पासून ते आजतागायतची नाणी त्यात वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यावरील विषयांचे वैविध्य यावरून आपलं समकालीन भारतातील महत्वाचे प्रश्न समजतात. त्यावरून आपल्याला समकालीन भारतातील प्रश्न समजतात. काय सांगितले? 1950 पासून ते आजतागायत नाणी त्यात वापरलेले धातू, त्यांचा आकार, त्यांच्यावर विषय वैविध्य, त्यांच्यावर जे छपाईचे विषय वैविध्य होते यावरून आपल्याला काय समजते? समकालीन भारतातील महत्वाचे प्रश्न समजतात. समकालीन भारतातील महत्वाचे प्रश्न आपल्याला समजतात. लोकसंख्या नियंत्रण ठेवणार संदेश देणारी नाणी, तसेच शेती व शेतकऱ्यांचे महत्व सांगणारे नाणी. शेती व शेतकऱ्यांचे महत्व सांगणारे आपण नोटांमध्ये पण पाहू शकतो. आता नोटांमध्ये ज्या नवीन नोटा आल्या त्यामध्ये मंगळयानाचं पण चित्र आले. मंगळयान. ओके. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत अभियान यासारख्या महत्वाचे विषय देखील नोटांवर छापले जातात. त्यातून काय कळते आपल्याला? हे समकालीन भारतातील महत्वाचे विषय आहेत किंवा प्रश्न आहेत त्यांच्यावर देखील माहिती टाकली. काय पाहिलं आपण आता? नाणी पाहिजे. पुढील पॉईंट पाहतोय आपण संग्रहालय. कोणता पॉईंट पाहणार आहे आपण? संग्रहालय. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या राज्याची वैशिष्ट्ये सांगणारी वस्तू संग्रहालय आहे. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या राज्याची वैशिष्ट्ये सांगणारे संग्रहालय आहे. त्या राज्यांची वैशिष्ट्ये सांगणारे आपापले संग्रहालय आहे. त्यावरून आपल्याला इतिहास समजण्यास मदत होते. त्यावरून काय होते? आपल्याला इतिहास समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ बघा, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय, सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्रहालय स्वतःची काही संग्रहालय किंवा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, कडकीचे, क्रिकेटची सही यांसाठी संग्रहालय सरकार उभारते असते. सरकारी संग्रहालयाखेरीज काही जे संग्रहालय असतात ते स्वतःचे काही संग्रहालय ही कशी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. आणि त्यामध्ये काय सांगितले? उदाहरणार्थ नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, कडकीचे, क्रिकेटचे साहित्य यांसारख्या गोष्टी त्यामध्ये. या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात फोटो देण्यात आले. पुढील पॉईंट पाहतोय आता आपण मौखिक साधने. कोणता पॉईंट पाहणार आहे? मौखिक साधने. कोणता पॉईंट पाहतोय आता आपण? मौखिक साधने. या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश.
यामध्ये काय काय होते, त्या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश करणार. बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरसिंग यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली. काय बोलले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरसिंग यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत. आपण आता माझं टपाल तिकीट पाहिजे. टपाल तिकीट दिसते ते अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त काढलेलं आहे. साठे ऑन 2002 स्टॅम्प ऑफ इंडिया. अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काढलेलं. त्यांचं नाव काय, तुकाराम भाऊराव साठे. 1 ऑगस्ट 1920 ला जन्म, वाटेगाव, बॉम्बे प्रेसिडेन्सी. आणि डायट कधी मृत्यू कधी किंवा त्यांना निधन कधी झालेलं आहे त्यांचं 18 जुलै 1929. कुठं, मुंबई, महाराष्ट्र. त्यांना काय काय नाव होती, अण्णाभाऊ, लोकशाहीर आणि साहित्य सम्राट अशी त्यांना नावे होती. ओके, काय बघितले आपण मौखिक साधनांमध्ये, काय बघितलं आपण मौखिक साधनांमध्ये काय काय येते. त्यानंतर लोकगीते. आपण याच्या आधी काय काय बघितलेलं आहे, पहिल्यांदा आपण लिखित साधने बघितली. त्यानंतर काय बघितलं आपण, भौतिक साधने. आता तिसरा टप्पा काय बघतो आपण, मौखिक साधने. त्यामध्ये काय काय सांगितले, लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश. उदाहरण काय दिलं आपल्याला, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरसिंग यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते. यांनी जी पोवाडे गायलेले आहेत त्यातून काय संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील जे कार्यकर्ते होते त्यांना प्रेरणा मिळत. त्यानंतर आता आपण पुढील पॉईंट बघणार आहे, दृकश्राव्य साधने. कोणता पॉईंट पाहतोय आपण, दृकश्राव्य. कोणता पॉईंट चालू करतोय आपण, दृकश्राव्य साधने. आधुनिक कालखंडातील साधन आहे, लक्षात घ्या, आधुनिक कालखंडातील साधन. आणि याच्या आधी आपण 7वी 8वी मध्ये त्याचं साध्य बघितलं, त्यामध्ये होतं का दृकश्राव्य साधन, आधुनिक कालखंडामध्ये आलेले. चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. काय म्हटले, दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे. विविध देशी व परदेशी वाहिन्या, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी, जे दृकश्राव्य साधने आहेत त्यामध्ये काय काय सांगितले, दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे. विविध देश, परदेशी वाहिन्या, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी यांना काय म्हटलं गेलं, दृकश्राव्य साधने. काय पाहणार आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. हा पॉईंट, नवीन पॉईंट पाहणार आहे. कोणता पॉईंट पाहतोय आपण आता, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, FTII. कोणता पाहतोय, FTII, फिल्म अँड टेलिव्हिजन. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. काय केले भारत सरकारनं, कुठं, पुणे येथे. कधी, 1960 साली. कशासाठी, लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तरी पुणे येथे 1960 येथे त्यासाठी लोकशिक्षण देण्यासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेची स्थापना. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. संस्थेने काय केलेलं आहे, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्वाच्या घटनांवर या क्षेत्रातील
या विविध क्षेत्रातील महत्वाच्या घटनांवरती आधारित वृत्तपट इंडियन न्यूज वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केलेले. समाजाने नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशांसाठी योगदान देणारे व्यक्ती आणि महत्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभूतपटाला इंग्लिश काय नाव आहे? डॉक्युमेंटरीज. ओके, लक्षात ठेवा. अनुभूतपट त्याला काय म्हटले गेले? डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केले. काय केले तर समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशांसाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभूतपट म्हणजे डॉक्युमेंटरी या विभागाने तयार केलेल्या. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे केवळ वृत्तपट व अनुभूतपट उपयोगी आहे. आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी हे वृत्तपट व अनुभूतपट उपयोगी आहे. इथे बघा FTTI लोगो, हा FTTIचा बोधचिन्ह. FTTI कुठे आहे? पुणे येथे. स्थापना 1907 आपण पाहिलेला. प्रकार फिल्म संस्था 1907 64 वर्ष झाली. सभापती म्हणजे त्याचे अध्यक्ष माधवन. ओके, आणि ही त्यांची वेबसाईट आहे. जालस्थान म्हणजे त्यांची वेबसाईट FTII. काय पाहिले इथं आपण? राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विषयावर या क्षेत्रातील महत्वाच्या घटनावरती वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू संस्थेने तयार केलेले. आणि समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती, महत्वाच्या स्थानांची माहिती देणाऱ्या अनुभूतपट डॉक्युमेंटरीज तयार केले. आतापर्यंत आपण आधुनिक भारताचा इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने होती. 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा अपुरी पडतात. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. घरगुती टेलिफोन ते मोबाईल. उदाहरणार्थ काय दिले? घरगुती टेलिफोन. 21व्या शतकात 21st सेंचुरीला काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने आतापर्यंत जी आपण साधने बघितली ती अपुरी पडणार आहे. ती सुद्धा अपुरी पडणार. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. घरगुती टेलिफोन ते मोबाईल. काय उदाहरण दिलं? घरगुती टेलिफोन ते मोबाईल. प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कासाठी आले होते. या प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कासाठी आले होते. ते जेवढ्या वेगात आले तेवढ्याच वेगात ते संपुष्टात आहे. आंतरजालावर म्हणजे इंटरनेट उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचा उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो. परंतु माहितीची सत्यता, यथार्थता तपासून घ्यावी. काय सांगितलं इथं? पेजर हे पेजर नावाचं एक साधन या प्रवासात आलेलं होतं. म्हणजे या कार्यकाळात आलं होतं कालखंडात. पण हे जेवढं लवकर आलं तेवढ्या लवकरच ते जेवढ्या वेगाने ते आले तेवढ्या वेगानेच ते संपुष्टात पण आलेलं आहे. म्हणजे आता आपण बघू शकतो मोबाईल हे किती यांनी कधी आलेले आहेत आणि अजून आपण मोबाईल वापरतो त्यामध्ये नवीन सुधारणा होत गेलेल्या. आणि पेजर काय झालं? पेजर जेवढ्या वेगाने आले संपर्कासाठी साधन होते ते तेवढ्याच वेगाने संपुष्टात आलेलं. आंतरजालावर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचा उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो. आंतरजालावर जी प्रचंड माहिती आहे तो उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो. परंतु माहितीची सत्यता यथार्थता तपासून घ्यावी लागते. इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले. या सर्व साधनांच्या आधारे काय झाले? इतिहासाच्या सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळात असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य झाली. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जनतेची प्रयत्न सर्व स्तरावर होताना दिसतात. हे आपण काय सांगितले? इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनेचे प्रयत्न सर्व स्तरावर होताना दिसतात. ते प्रयत्न आपणही केले. ठीक आहे. आपण आधुनिक इतिहासाच्या लेखनात काय साधने पाहिलेले जातात. 21व्या शतकात कसे बदल होत गेले आणि ही साधने देखील आपल्याला अपुरी पडल्याचं त्यांचं म्हणणं. त्यामध्ये काय सांगितलं? घरगुती टेलिफोन. आधी टेलिफोन होते
म्हणजे पुढे जाऊन मोबाईल आता आलेले आणि आता टेलिफोन बऱ्यापैकी नाहीशी झालेले. त्यामुळे काय सांगितलं, आता स्वाभाविक नवी साधने पुढे येतात. त्यामध्येच त्यांनी सांगितलं पेजर नावाचं साधन आलं. ते जेवढ्या वेगात आलं तेवढ्या वेगातच ते संपुष्टात आलेलं. आणि आता इंटरनेट जालावर जो माहिती आहे त्याचा उपयोग इतिहासासाठी अभ्यासासाठी केला जातो, परंतु ती माहिती सत्यता यथार्थता तपासून घ्यायची, म्हणजे ती माहिती किती सत्य आणि ते किती योग्य आहे याची माहिती तपासून घ्यावी. आणि या सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले. ही तर ही सर्व साधने आधुनिक काळातील असलेली त्यांची उपलब्धता पण होणे शक्य. आणि इतिहासात जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जपण्याचाही प्रयत्न सर्व स्तरावर होताना दिसतो आणि ते आपणही करू. ओके, काय सांगितले ते इतिहासाच्या साधनांच्या जतन आपणही करू. या ठिकाणी आता आपण थोडक्यात इतिहासाची साधने यांची रिव्हिजन. आपण काय पहिला चॅप्टर नववी पहिला चॅप्टर इतिहास साधने चालू केलेला आहे. त्यामध्ये आपण सांगितलं प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक इतिहास अभ्यासलेला आहे, त्याची साधने अभ्यासलेली आहेत. आता यामध्ये स्वातंत्र्य उत्तर कालखंडातील अभ्यासणार आहोत. लिखित, बौद्धिक, मौखिक, श्रेय अशा साधनांचे प्रकार आहेत. त्यामध्ये प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर साधनांची दखल घ्यायची. त्यामध्ये लिखित साधने आपल्याला सांगितली. कोणत्याही लिखित साधने वृत्तपत्रे, नियतकालिक, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारात कागदपत्र, सरकारी गॅझेट, टपाल तिकीट, पोस्टवाहन यासारखी लिखित साधने. त्यामध्ये आपण बघितलं अभिलेखागाराबद्दल माहिती बघितली. भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली सर्वात आशियातील सर्वात मोठं वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तसेच 1991 सुधारीकरणानंतर छापी प्रसार माध्यमांचं म्हणजे अपग्रेडेशन कसं झालेलं आहे हे पाहिजे. त्यानंतर वृत्तपत्रे पाहिजे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण, सांस्कृतिक घडामोडी यांच्याबद्दल माहिती. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पीटीआयची माहिती घेतली आपण. स्थापना 27 ऑगस्ट 1947 आणि 53 नंतर महत्वाच्या घटनांची प्राथमिक माहिती देण्यास सुरुवात झाली. आणि 90च्या दशकात टेलिप्रिंटरच्या ऐवजी उपग्रह प्रसारण चालू केले. त्यानंतर इंडिया 2000 हा एक संदर्भ ग्रंथ आला माहिती प्रसारण. त्यामध्ये कोणत्या विषयावर त्यांनी प्रकाश टाकलेला या गोष्टी बघितली. त्यांनी इतिहास त्यांची वेबसाईट आपण पाहिली. त्यानंतर टपाल तिकिटाबद्दल बघितलं. हा 1854 ते 1954 यामध्ये दिलेले टपाल तिकीट शताब्दी. टपाल तिकीट टपाल चालू झाल्यानंतर शताब्दी वर्ष झाल्यानंतर त्याबद्दल माहिती देणारे टपाल तिकीट भारतीय विभागाने काढलेले होते. त्यानंतर आपण जाल कुपर यांच्याविषयी माहिती घेतली. जाल कुपर हे कोण आहेत तर टपाल तिकीट अभ्यासक, जागतिक पातळीवरून अभ्यास केले आणि त्यांनी पहिल्या टपाल तिकीट संग्रहाचे संस्थापक होते. ते एम्पायर ऑफ इंडियन फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर आपण बघितलं भौतिक साधने. काय पाहिलं? भौतिक नाणी, प्रार्थनास्थळ, दैनिक वस्तू, वापरातील वस्तू, राजमुद्रा, आंतरजाल, वस्तू संग्रहालय, पेहराव, अत्याधुनिक स्थापना. काय पाहिलं भौतिक साधनांमध्ये आपण? नाणी, प्रार्थनास्थळ, दैनिक वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहरावा, आधुनिक स्थापना. त्यानंतर नाण्यांबद्दल बघितलं आपण. 1950 ते 2024 यामध्ये नाणी कशी चेंज झालेली आहेत, त्यांची छपाई वगैरे कशी चेंज झालेली आहे. नोटांची छपाई कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यांचं मुख्यालय कुठे? मुंबईत. ओके, मुख्यालय मुंबईत. आणि नोटांवर किंवा नाण्यांवर कशी लोकसंख्येने होणारे संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्व सांगणारी नाणी देखील आपल्याकडे पाडली गेली. तर नवीन नोटा ज्या आल्या त्यांच्यावर मंगळयान, स्वच्छ भारत अभियान यांचे देखील फोटो. त्यानंतर आपण संग्रहालय पाहिजे. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या राज्याची वैशिष्ट्य सांगणारे संग्रहालय आहेत. त्यामध्ये सरकारी संग्रहालयाखेरीज अजून काही स्वतःचे संग्रहालय देखील. या वैशिष्ट्य काय त्यांची? नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, क्रिकेट साहित्य यांसारखे संग्रहालय. त्यानंतर आपण बघितले मौखिक साधने. त्यामध्ये काय? लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश. त्यानंतर दृकश्राव्य साधने, दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी दृकश्राव्य साधने. जसे विविध देशी परदेशी वाहिन्या देखील दृकश्राव्य साधनांवर. त्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII ची स्थापना होती 1960 मुंबई या ठिकाणी झाली. 1960 पुणे या ठिकाणी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. ओके, त्यानंतर आपण यामध्ये इतिहास लेखनाचे म्हणजे साधनं कशी चेंज होत गेलेली आहेत त्यांची थोडक्यात माहिती घेतली. तर या ठिकाणी आपण थांबूया. या ठिकाणी आपण काय पाहिलेलं आज? इतिहास लेखनाची साधनं. बघितलेलं आपण इतिहास लेखनाची साधनं. हा आपण पहिला धडा
धन्यवाद.